रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्रावण महिना अगदी काही दिवसांवरतीच आलेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे श्रावणी सोमवार. असंही संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आहे. श्रावणातला प्रत्येक दिवस चांगला असतो, पण त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा दिवस असतो श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे जवळपास अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो, कारण श्रावण सोमवारला उपवास करणं ही एक आध्यात्मिक साधन आहे, जी भक्तांना भगवान शंकराच्या अधिक जवळ आणते. त्यामुळे काही नियमांचं पालन करून तुम्ही तुमचा उपवास आध्यात्मिकरित्या फलदायी आणि शारीरिकदृष्ट्या सुरक्षितपणे करू शकता. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे, या श्रावणी सोमवारला भगर चालते का, उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल, आणि हा उपवास कधी सोडावा, संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी, या दिवशी कोणत्या गोष्टी चुकून देखील करू नयेत, कोणत्या नियमांचं पालन करावे जेणेकरून आपलं व्रत योग्यरित्या पूर्ण होईल, अशी व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावर्षी श्रावणाची सुरुवात शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण अमावस्या असून तेव्हा श्रावण समाप्त होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. काही वेळेस 5 येतात, यावर्षी 4 आलेले आहे. त्यामुळे 4ही सोमवार आपल्याला उपवास करायचा आहे. हे श्रावण सोमवारचं व्रत श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरू केलं जातं आणि श्रावणातल्या शेवटच्या सोमवारपर्यंत ते पाळलं जातं. श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा, व्रत त्याचे तात्काळ फळ मिळते असं म्हणतात. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा. तसा श्रावण अनेक वेगवेगळ्या प्रकारे पाळला जातो. काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात, काही जण फक्त श्रावणातले सोमवार करतात, किंवा काही जण फक्त एक टाइम जेवण करतात, किंवा काही जण जेवताना मौन देखील पाळतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो. श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो म्हणतात, कारण हा काळ भगवान शंकरांना समर्पित असून तो अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने पाळला जातो. आणि सोमवार हा शंकरांचा आवडता वार आहे, म्हणून शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला, अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात. महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात, तर मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी व्रत करतात. तसेच जे लोक श्रावणी सोमवारी भगवान शंकराची धार्मिक पूजा, व्रत करतात त्यांना सर्व सुख आणि समृद्ध जीवन प्राप्त होते. कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता. असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो. म्हणून विवाहित महिलाबरोबर अविवाहित मुली सुद्धा हे व्रत करू शकतात. तर या दिवशी व्रताची सुरुवात आपल्याला शुद्धीकरणाने करायची आहे. शरीर शुद्धीसाठी आपण स्वच्छ स्नान तर करायचे आहे, पण त्यासोबतच मन आणि आत्मा यांची सुद्धा शुद्धता असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचं सुद्धा व्रत केलं पाहिजे. म्हणजे काय तर सगळ्यात आधी आपल्या मनावर आपण संयम ठेवला पाहिजे. मग तो खाण्यापिण्याच्या गोष्टीवर असेल, मनावर असेल किंवा शरीरावर असेल, एक दिवस का होईना संयम ठेवला पाहिजे. मनावर संयम ठेवायचा म्हणजे कोणाबद्दलही वाईट बोलू नये, कोणाबद्दलही आपल्या मनात या दिवशी वाईट विचार येऊ नयेत, कोणाचीही निंदा करू नये, घरामध्ये बाहेर भांडणे वादविवाद करू नये. थोडक्यात काय, उपवास करत असताना शक्य होईल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे. मनामध्ये कोणाबद्दलही विकल्प विचार, वाईट विचार आणू नये, शंका आणू नयेत. कारण उपवासाचा खरा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे. परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो, मंत्राचा जागर, त्या देवाचे नामस्मरण, कीर्तन, जप हे सर्व करणे, ज्याला उपासना म्हणतात. शारीरिक उपवासाबरोबर उपासनेला देखील तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी शिवशंकरांची उपासना करायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप असेल, किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप असेल, किंवा तुम्ही ऐकू पण शकता.
त्याचबरोबर शिवलीलामृत अध्याय वाचायचा असेल अशी कोणतीही तुम्ही महादेवाची सेवा करू शकता. आपल्याला उपवासासोबत आध्यात्मिक चिंतन आणि ध्यान करायचं आहे. संपूर्ण दिवसभर दैवी शक्तीवर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. नकारात्मक विचार आणि वादविवादापासून दूर राहायचं आहे. उपवासाचा उद्देशच मन आणि आत्म्याला शुद्ध करणे आहे. त्यामुळे शांतता राखणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचं आहे. तर शक्य असेल तर या गोष्टी नक्की पाळण्याचा प्रयत्न करा. आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर शक्य असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही शंकराची अगदी मनोभावे पूजा करू शकता. शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा. मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची पण विधिवत पूजा करू शकता. दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मात्र मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांचे दर्शन नक्की घ्या. महादेवाला खूप काही करावे लागत नाही. फक्त एक तांब्या पाणी जरी शिवाला अर्पण केलं तरी ते खूप आहे. तर श्रावणी सोमवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सोमवार सोडायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही दूध, फळे घेऊ शकता. जी फळे उपवासाला चालतात ती ताजी फळे आणि दुधाचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता. तुम्हाला फराळ करायचा असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी पण खाऊ शकता किंवा साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ शकता. पण बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारी वरी म्हणजेच भगर खाल्ली जात नाही. म्हणजे महादेवांचा जो काही उपवास असतो, श्रावणी सोमवार असेल, महाशिवरात्री असेल, हरतालिका असेल, या महादेवाच्या कोणत्याच उपवासाला अनेक भागामध्ये भगर खाल्ली जात नाही. असं म्हणतात की महादेवाच्या उपवासाला भगर चालत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये महादेवांच्या उपवासाला भगर खात नाही. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे. तुमच्या भागामध्ये काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार करू शकता. त्याचबरोबर बरेच जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ पण खात नाहीत. म्हणजे तिखट मीठ घातलेले कोणतेच पदार्थ या दिवशी अनेक जण खात नाहीत. दूध, केळी, भुईमुगाच्या शेंगा किंवा इतर पदार्थ, असे पदार्थ खाऊन पण उपवास करतात. बरेच जण उपवासाला तळलेले पदार्थ खातात. पण त्याऐवजी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही उकडलेले पदार्थ पण खाऊ शकता. जसे की रताळे, बटाटा, शेंगदाणे, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, असे उकडीचे पदार्थ पण आपण खाऊ शकतो. पण वरीचे तांदूळ म्हणजे भगर या उपवासाला चालत नाही. म्हणतात भगर ही साबुदाण्यापेक्षा पचायला हलकी असते, त्यामुळे आपण अनेक उपवासाला खात असतो. पण या उपवासाला चालत नाही. त्यामुळे तुम्ही राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, शिंगाड्याचे पीठ अशा पिठांपासून अनेक प्रकारचे वेगवेगळे थालीपीठ करू शकतो. वडे करू शकतो. काही ठिकाणी भगर बनवतात पण ती तिखट न करता बनवतात. त्याचा गोड भात देखील बनवतात. अशी गोड भगर पण बऱ्याच ठिकाणी करतात. अनेक जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खातच नाही. त्यामुळे गोडाचा पदार्थ किंवा दूध, फळे असं खातात. मग ज्यांना काही फराळाचे पदार्थ किंवा पोटभरीचं खायचं असेल त्यांनी राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, खजूर, सुकामेवा, फळे असे पदार्थ खाल्ले तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला जमेल ते पदार्थ खाऊन तुम्ही श्रावणी सोमवार करू शकता. ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केलेला असेल त्यांनी प्रदोष काळा म्हणजे सायंकाळी उपवास सोडला तरीही चालतो. आपण संध्याकाळी सोमवार सोडतो. पण ज्यांना सहन होत नसेल त्यांनी सायंकाळी प्रदोष काळी सोडला तरी देखील चालतो. हलका आहार आपण घेऊन उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी तुम्ही रात्री पूर्ण जेवण घेऊ शकता. पण या उपवासामध्ये एकदा जेवण करण्याची पद्धत आहे. मग काही जण काय करतात, सोमवार दुपारी सोडतात. म्हणजे दुपारी अन्नग्रहण करतात आणि संध्याकाळी फराळ करतात. तसं केलं तरीही चालू शकतं. किंवा नेहमीप्रमाणे दिवसभर उपवास करायचा आणि मग संध्याकाळी जेवण करून तो सोडायचा. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळल्यानंतर जी सायंकाळ होते, जेव्हा आपण दिवे लागलेल्या देवाजवळ दिवा लावतो, त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून पण उपवास सोडू शकता. हे सोमवारचं व्रत करत असताना अनेक भागामध्ये कांदा लसूण हा खाल्ला जात नाही. कांदा लसूण आले या तामसिक गोष्टी आहेत. त्यामुळे काही जण संपूर्ण श्रावण महिनाभर वर्ज करतात किंवा काही जण फक्त या दिवशी आपण उपवास आहे तर त्या श्रावणी सोमवारी वर्ज करतात. त्यामुळे सोमवार सोडताना तुम्ही शक्यतो कांदा लसूण विरहित जेवण बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवा आणि तेच अन्न ग्रहण करून मग उपवास सोडू शकता. मात्र मांसाहार आपल्याला संपूर्ण महिनाभर पूर्णपणे टाळायचा आहे. संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये सुद्धा किंवा बाहेर सुद्धा मांसाहार करायचा नाही. संपूर्ण श्रावण महिनाभर कोणाचा उपवास असेल किंवा नसेल तरी सुद्धा मांसाहार शक्यतो पूर्णपणे वर्ज करा. अंडी, मांस, मटण असे कोणतेही तामसिक पदार्थ आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाहीत. आणि सोमवार सोडताना सुद्धा तुमच्या जेवणामध्ये सात्विक अन्नाचा समावेश असला पाहिजे.
त्यामध्ये सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा. कारण मुळा खाल्ल्याशिवाय सोमवार रुजू होत नाही असं म्हणतात. त्यामुळे बऱ्याच भागामध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतो. मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा तुम्हाला असा खाऊ वाटत नसेल तर मुळ्याची भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता. जेवणामध्ये अतिशय छान लागते. ती सुद्धा अगदी थोडा वेळ का होईना पण थोडी का होईना पण श्रावण सोमवार सोडताना तुम्हाला मुळा खायचा आहे, जेणेकरून तुम्हाला केलेल्या सोमवारच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण, भात, मुळा, शेपूची भाजी, चपाती असे पदार्थ साधारण आपल्याला करायचे आहे. असे सर्व सात्विक पदार्थ बनवायचा, नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे आणि मग संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे. किंवा या पदार्थाव्यतिरिक्त एखादी तिखट भाजी पण तुम्ही बनवू शकता. पण तसेच एक पालेभाजी पण आपल्याला बनवायची आहे. कारण श्रावणामध्ये भरपूर पालेभाज्या येतात, त्यामुळे बाजारामध्ये सहज मिळतात. त्यामुळे एखादी पालेभाजी आपण नक्की बनवावी. आमच्याकडे शेपूची भाजी आवर्जून बनवली जाते सोमवारला. मग तुम्ही ती बिना कांदा लसूणची पण बनवू शकता, डाळ मिरची वगैरे घालून. आणि आपल्या रोजच्या जीवनात काकडी तर असतेच, पण या दिवशी आवर्जून खावावा तो म्हणजे मुळा. किंवा काही जण वरण भात, अळूवडी, कारले, मेथीची भाजी, शेपूची भाजी असे अनेक पदार्थ बनवतात. तर असा आपल्याला सात्विक आहार या दिवशी घ्यायचा आहे. कडधान्य जरी खायचं म्हटलं तरी रात्री कडधान्य खाल्ली तर ती पचायला जड असतात. त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्य खाणं टाळावं. आणि सोमवारी तर आपण दिवसभर उपवास करत असतो आणि रिकाम्या पोटी असे जड पदार्थ खाल्ले तर ते आपल्या पोटाला पचायला देखील जड जातात. म्हणून तुम्ही असे साधे सात्विक पदार्थ बनवा, जेणेकरून पचायला हलके जातील. आणि त्यासोबतच तुम्ही पापड, लोणचं, एखादी वडी किंवा एखादा गोडाचा पदार्थ पण बनवू शकता. खीर वगैरे असं पण आपण सात्विक पदार्थ बनवून उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना एका जागी बसून शांतपणे सात्विक भोजन करावे. भोजन करताना कोणाशी वादविवाद करू नये. भोजन झाल्याशिवाय जागेवरून मध्येच उठू नये. जेवण करताना अन्नाचा अनादर होईल. अनादर कधीही करू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यामुळे जेवण झाल्यानंतर आपण ताटाला नमस्कार करून अन्नाचा आदर करावा आणि मग आपला उपवास हा सोडला जातो. फक्त उपवास हा वेळेआधी सोडू नका. उपवास निर्धारित वेळेपर्यंत साधारणतः सूर्यास्तापर्यंत पूर्ण करा. आणि या दिवशी आपला जास्तीत जास्त वेळ प्रार्थना आणि ध्यानात घालवा आणि सांगितल्याप्रमाणे योग्य आहार घेऊन आपला उपवास योग्य पद्धतीने सोडा. तर तुम्हाला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ हे नक्कीच मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.